नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट येणार आहे. काव्य आणि पार्थच्या नात्यामध्ये दुरावा येणार का? कारण काव्याला हे बाळ नको आहे. तिला सध्या तिच्या करिअरवर फोकस करायचा आहे. तर आता काय निर्णय घेतील दोघे जण हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला सुरुवात करूया. काव्याची गुड न्यूज घरातील सगळ्यांना समजल्यानंतर पार्थ सगळ्यांना आनंदाने पेढे वाटत असतो. त्याला माहीत नसतं की नंदिनी आई होणार नाही. त्याच्यामुळे तो सगळ्यांना पेढे वाटून झाल्यानंतर तो आता त्यांना बघतो आणि म्हणत असतो की अरे जीवा नंदिनी, असं म्हणून तो त्यांच्याकडे जातो. काव्या त्याला थांबवत असते, अहो थांबा. पण आता तो खूप खुश असतो, त्याच्यामुळे तो पळतच त्यांच्याकडे जातो आणि नंदिनीच्या समोर जाऊन म्हणत असतो की हे घ्या, तुम्ही मावशी होणार आहात. आणि तो पेढा द्यायला जातो तर काव्य त्याला अडवत असते, अहो थांबा. तर पार्थ म्हणत असतो की काय झालं? अहो घ्या ना, मावशी होणार आहात तुम्ही, घ्या पेढा. तर नंदिनी आता हसत म्हणत असते की पार्थ अभिनंदन, आणि काव्या तुझेही खूप खूप अभिनंदन. पार्थ आता नंदिनीकडे बघत असतो आणि म्हणत असतो की तुमचे डोळे का असे पाणावले आहेत? काय झालं? डोळ्यांमध्ये एवढं पाणी का आलेलं आहे? तुम्ही रडत होता का? तर नंदिनी म्हणत असते की काही नाही झालं. अरे एवढं काहीच झालं नाहीये. ती आता डोळे पुसत म्हणत असते, अहो खरंच काही नाही झालं, काहीतरी गेलं असेल डोळ्यात. तेवढ्यातच वसू त्यामध्येच म्हणत असते की अरे इतकं खरंच काहीच नाही झालंय पार्थ, कमाल या तुझी, तू तर आता बाजीच मारली. अच्छा, घरातला थोरला मुलगा म्हणून पहिला नंबर लावलास का? छान छान काव्या, कॉंग्रॅच्युलेशन. चला, निदान तुमच्या निमित्ताने तरी या घरात आनंद साजरा करण्याचं कारण मिळालं. आता असं म्हटल्याबरोबर घरातील सगळ्यांनाच धक्का बसतो. तर पार्थ म्हणत असतो की तुमच्या निमित्ताने म्हणजे? तर तेवढ्यात विक्रम म्हणत असतो की वसुताई, हे अशा प्रकारे काही बोललंच पाहिजे का ग? आता बास कर ना. तर आता नंदिनी आई होऊ शकणार नाहीये, म्हणून आपण सगळ्यांनी काही घरात दुःखी चेहऱ्याने वावरत बसायचं का? त्या लगेच म्हणते. तर आता असं म्हटल्याबरोबर पार्थला इकडे धक्काच बसतो. पार्थ म्हणतो की काय, नंदिनी आई होणार नाही, हे कसं शक्य आहे? तर मग नंदिनी म्हणत असते की अहो मी काही टेस्ट केल्या होत्या, त्याचे रिपोर्ट आज आले होते, त्यामध्ये समजलं की मी आई होणार नाही. आता पार्थला खूप वाईट वाटतं आणि जो त्याने पेढा घेतलेला असतो तो आता त्याच्या हातातला पेढा खाली पडायला लागतो. तर नंदिनी तो पेढा झेलते आणि म्हणते, बघितलं, देवाला सगळ्यांची काळजी असते. त्याला माहितीये घरात दुःख आलंय म्हटल्यावरती ते पुसायला मागून आपोआप सुखाची पावलं उमटवली. पार्थ तुम्ही हे घ्या. नंदिनी आता पार्थला पेढा देते आणि म्हणते की तुम्ही बाबा होणार आहात, कॉंग्रॅच्युलेशन. आणि ती आता काव्याला सुद्धा पेढा चारते आणि म्हणत असते की खरंच काव्या, तू आता आई होणार आहे. पण काव्या मात्र खूप नाराज असते. नंदिनी खूप खुश असते. ती म्हणत असते की अगं मी मावशी होणार आहे, असं म्हणून ती तिला आता मिठी मारते. पण काव्याला खूप वाईट वाटत असतं. तिला आता आपल्या बहिणीचं खूपच वाईट वाटत असतं. काव्याला भेटून झाल्यानंतर इकडे पार्थ आता जीवाला भेटतो आणि म्हणत असतो की जीवा सॉरी. तर आता जीवा म्हणतो की अरे बडे भैया, सॉरी काय, कॉंग्रॅच्युलेशन, क्या बात है क्या बात है, अरे मी चाचू होणार आहे. पण आता पार्थला खूपच वाईट वाटत असतं, मी हे काय करून बसलो. तो खूप दुःखी असतो. तर जीवा म्हणत असतो की अरे कोणीतरी काका म्हणणारं या घरामध्ये येणार आहे, त्यामुळे मी खूप खुश असणार आहे. आणि मी आधीच सांगतो, तुमच्या बाळाचे नाव मी ठेवणार आहे, कोणी आत्या वगैरे नाही, सगळं काही मीच करणार आहे आणि नाव सुद्धा मीच ठेवणार आहे. तर इकडे काव्या नंदिनीला सॉरी म्हणते आणि रडायला लागते. नंदिनी म्हणत असते की अगं हे जे काही माझ्या बाबतीत झाले ते तुझ्यामुळे नाही झालेलं. तर विक्रम म्हणत असतो की नाही, काय चाललंय तुमचं, तुम्हाला पण बाळ होणार. आता इकडे मानिनी सुद्धा म्हणते की हो ना, काही दिवसानंतर तुम्हाला पण बाळ होईल, आता कोणीच नाराज व्हायचं नाही. सगळेजणी ते इमोशनल झालेलेच असतात, पण आता थोडेसे नंदिनीसाठी ते खुश होण्याचं नाटक करत असतात. तर आता सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. तर आपापल्या रूममध्ये गेल्यानंतर आपण पाहतो की नंदिनी तिच्या रूममध्ये जाऊन रडत, ती आता काव्यासाठी खुश असते. ती आता काव्याची न्यूज तिच्या आईला सांगणार असते. तर जीवा म्हणत असतो की खरंच तू अजिबात रडू नको, मी तुझ्या बाजूने आहे. आणि दोघेही खूप रडत असतात. आपल्याला बाळ होणार नाहीये, त्यामुळे खूप वाईट वाटत आहे, पण आता काय करणार, जाऊ दे, काव्याचं बाळ आता हेच आपलं बाळ असेल, असं म्हणून ते दोघेही एकमेकांच्या मिठीमध्ये येऊन खूप रडत असतात, खूप इमोशनल झालेले असतात. आणि जीवा म्हणत असतो की तू काळजी करू नको, देवाच्या मनात असेल तर नक्कीच आपल्याला बाळ होईल.
पार्थ सुद्धा खूप खुश झालेला असतो आणि तो काव्याला म्हणत असतो की काव्या, आपण आता कुठे गेलो ना की आपल्याला लोक म्हणतील, ते बघा मुन्नीची आई, ते बघा मुन्नीचे बाबा, मी बाबा होणार, तुम्ही आई होणार, काव्या खूप मोठं गिफ्ट आपल्याला मिळणार आहे. म्हणून पार्थ खूप खुश झालेला असतो. तर काव्या त्याला म्हणत असते की पार्थ, तुम्ही एवढे खुश होत आहे पण मला खूप टेन्शन आले. अहो, मला पण आई व्हायचं आहे. पार्थ, मी तयार आहे का नाही हे मला कळत नाहीये. मला एकीकडे माझा अभ्यास, दुसरीकडे बाळ, कसं मॅनेज करू मी हे सगळं. तर तिला आता पार्थ समजवण्याचा प्रयत्न करत असतो की काव्या, अहो मी आहे ना तुमच्या बरोबर. तर काव्या म्हणत असते की नाही हो पार्थ, बाळाची खूप जबाबदारी असते. मग आता पार्थला थोडासा राग येतो, म्हणून आता तो म्हणत असतो की तुमच्या मनामध्ये आई होण्याबद्दल शंका असेल तर. आता तो पुढचं काही बोलणार तर काव्या त्याच्याकडे आश्चर्यानेच बघते. तर प्रेक्षकांनो, काय म्हणेल पार्थ, की आता आपण हे बाळ होऊ देऊया की नको, का हे बाळ आता नंदनीला देऊया, आता काय होईल पुढे पाहणारच आहोत आपण. तर आता दुसरीकडे आपल्याला पाहायला मिळतं की जीवा सुद्धा आता खूप रडत असतो. एकटाच आता तो पायरीवरती बसलेला असतो आणि रडत असतो. पाठीमागून आता मानिनी येते आणि मानिनी त्याच्या शेजारी येऊन बसते. तर जीवा म्हणत असतो की मला ना देवाचा खेळच कळत नाही. म्हणजे एखाद्याला एखादी गोष्ट खूप मनापासून हवी असते तर मग ती त्याच्याकडून का हिरावून घेतो. खरंच मला ना मूल हवं आहे आई, मला बाबा व्हायचं आहे. तर आता हे सगळं नंदनी सुद्धा पाठीमागून ऐकतच असते. तिला सुद्धा आता खूप वाईट वाटत असतं. तर आता पार्थ काय निर्णय घेणार आहे याच्यावरून आता या सगळ्यांचं आयुष्य पुढे ठरणार आहे. तर चला, आजचा भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.